राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, पुंडरीक वरदायुक्त श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय, भगवान श्री गरुड महाराज की जय। ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदं, मंत्रमूलं गुरुर्वाक्यं, मोक्षमूलं गुरुकृपा, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जयाच्या संगतीने विराग झाला, मनोदरीचा जडभास केला, साक्षात परात्मा मज भेटविला, विसरू कसामी श्री गुरुपादुकाला, श्रीपादनाथं गुरुराजवर्यं, मुमुक्षुनामं दानदानक्य दक्षिणं, गोटीक्षेत्रे निवासनं, तं नमामि वेद विद्यावरिष्ठं, श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अखंड सौभाग्यवती कैलासवासी रूपालीताई सोमनाथ इंदरकर यांच्या ऋषिक्रिया निमित्ताने या ठिकाणी इंदरकर परिवाराच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी गरुड पुराण आख्यान कथा आणि गरुड पुराणाचे काही दाखले दृष्टांत या ठिकाणी गरुड पुराण कथा आयोजित केलेली आहे। कुटुंबावरती झालेला आघात, कुटुंबावरती झालेलं दुःख याची सीमा नाही। किती दुःख झालेलं आहे कोण्या गोष्टीने मोजता येत नाही। जसं समुद्र किनारी गेल्यानंतर समुद्राचं अथांग पाणी पाहिल्यानंतर ज्यानं पाणी समुद्र पाहिला त्याला विचारलं तू समुद्र पाहिला का, तर तो हो म्हणाला। त्याला विचारलं किती पाणी होतं रे त्या समुद्राचं, त्याला सांगता येईल का, नाही सांगता येईल। तो म्हणाला अंत पार नाही, त्या समुद्राच्या पाण्याला काय अंत आहे। तसं आपल्या परिवारावरती झालेलं दुःख, हे दुःख किती झालं तर याला सुद्धा अंतच नाही। आमच्या सोमनाथ भाऊंची धर्मपत्नी पुन्हा जिनं लेकरू जन्माला घातलं ते लेकरू असा दुहेरी आघात आहे। हे मरण देहाला नक्कीच आहे, या मरणासाठी गरुड पुराण शास्त्राने हे मरण चांगलं मरण नाही असं सांगितलं। काही वाईट मरण शास्त्राने सांगितलेली आहेत। प्रथम श्री विष्णूला वाईट मरण कोणते हे भगवान सांगतात। फाशी देणे, पाण्यात बुडून मरणे, साप चावून मरणे, आगीत बुडून मरणे, ब्राह्मणाच्या तळतळाटामुळे मरणे,
हिंस्र पशूकडून म्हणजे वाघ सिंहाकडून मारला जाणे, वाघाने खाली लढाईत पळून जाताना शत्रू सैन्याकडून मारणे, विष प्रयोग करून मारणे, मारामारीत मरणे, चोरांकडून मारले जाणे, अपघाती मरण, तात्काळ येणे, खाटेवरती उंचावरती मरणे, तसेच ओली बाळंतीण असताना मरणे, विटाळशिणीपणी मरणे, अंगावर दरड कोसळून मरणे, भिंत अथवा झाड कोसळून किंवा वीज पडून मरणे, ही सर्व प्रकारची मरणे ही दुर्मरणे सांगितल्या. त्यात आपली सुद्धा घटना आहे. हो आहे. वैदिक शास्त्राने सुद्धा हे त्याचं संपूर्ण चिंतन केलेलं आहे. हे सर्व मरणाच्या दृष्टीने विचार केले तर पहा, 3 दिवसात सुटका नारी मरण पावली असे जरी 3 अब्दानी शुद्ध तरी होत नाही नारी जाणीजे. 4 वर्षांनी सुद्धा ती शुद्ध होत नाही. म्हणजे काय सांगितले लक्षात घ्या. सुतिका आणि रजस्वला नारी 4 दिवसाचा स्त्रीला जो धर्म येतो, त्या धर्मामध्ये जो मरण आलं तर काय काय सांगितलं आहे का. दैवे मरण पावली जरी उद्धोदक पंचगव्ये तरी शुद्ध नारी करावी. शुद्ध पाण्याने तिला आंघोळ घालून जर तिचा मासिक धर्म आला आणि त्याच दिवशी जर ती मेली तर जलाने तिची शुद्धता होऊ शकते. पंचगव्ये म्हणजे पंचामृताने तिला स्नान घालावं. 3 करावी चांद्रायणे आणि प्रतिदिनी आचरणे यष्ट पिष्टे लेपन करावे. रोजच्या रोज शास्त्रोक्त पद्धतीने अष्टोत्तर स्नाने सोपे केले. मग घेऊन शुद्ध वस्त्र विष्टावे प्रेताचे शरीर दहन करावे. यथा प्रकारे विधान सर्व करून या. शुभ्र वस्त्र घ्यावं, शुद्ध वस्त्र घ्यावं, त्या स्त्रीला संपूर्ण लेपन करावं आणि मगच तिचा दहन क्रिया करावी. मग 3ऱ्या दिवशी जर तिला मरण आलं तर 3 अब्दांनी 4 वर्षाने ती शुद्ध होत नारी जाणीजे. 4 वर्षांनी ती शुद्ध होती. 6 दिवसात आले मरण जरी पावे बाळांतीन तरी 2 अब्दांनी जाणं 9 दिवसात 1 अब्द. म्हणजे 2 वर्ष झाले तरी तिचं मरण शुद्ध होत नाही. मरण झाल्या मासात कच्चत्रय शुद्धी होत गर्भिणीशी मरण झाले प्राप्त जलसहित गोमये नानीजे. आणि अशा स्त्रीला जर मरण आलं तर काय करावं. गाईच्या शेणानं तिला आंघोळ घालावी. तिला अंत्यविधीला नेत असताना तिच्या त्या मार्गावरती गाईच्या शेणानं सडा करावा. जलसहित गोमये पाण्याचा सडा करून टाकावा. मंत्रे भारत्याने किजे प्रोक्षण प्रेत न्यावे स्मशानी जाण. नवऱ्यानं तिचा अंत्यविधी करावा. प्रेत स्मशानी घेऊन जावे. भ्रतार करावे संयोदर छेदन तरी जरी पुत्र जिवंत निघे. जर तिला झालेलं बाळ जिवंत निघालं संयोदर म्हणजे पोटाच्या डाव्या भागाला त्या बाळाला स्पर्श करावा. जिवंत निघालं तरच. तरी त्या पुत्राशी घेऊन स्तनपान करावे. मंत्रे करून ग्रामा माझी पूर्वी पुत्र नेऊन पृष्ठदाजे उदर भरावे. आता त्या बाळाचा विधी काय केलाय आपण मला सांगा बरं. हा दफन घ्या. हा ठीक, दफनच करायला सांगितलं. तंतुने वेष्टन करुणी मस्तक कृश गोमूत्राणी उक्त मंत्रे स्नान घालून शवधर्मे दहन केले. गायी आणि तीळ भूमी आणि सुवर्ण निर्मळ आणि काही दाणी जावी पुष्कळ सद्गती प्राप्ती कारणे. म्हणजे बाळंतीनं जर स्त्री मिली तर तिचा विधी कसा करावा, त्या बाळाचा विधी कसा करावा हे चिंतन आपण केलेलं आहे. हे सर्व दुर्मरणाची लक्षण आहे. आणि दुर्मरण कशाने येतं तर हे कर्माचा सिद्धांत आहे. आणि कर्माच्या सिद्धांताने माणसाला प्रत्येक गोष्टीला त्या ठिकाणी त्या कर्माच्या सिद्धांताने फळही मिळत असतं. जे जे आपण कर्म करतो
त्या अनुषंगाने त्या प्रकारचं फळ मिळतं. हो, मरणाला कारण काय असतं? मरणाला अनेक कारण असतात. अनेक कारणानं कोणालाही कोणत्याही कारणाने मरण येतं. काही लोक मनाने हलकी असतात. जर आपण उंच नीच बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांना ते शब्द लागतात. ते शब्द त्यांच्या अंतःकरणाचा ठाव घेतात आणि त्यामुळे त्यांना सुद्धा असं वाटतं आता जगण्यात काय अर्थ, त्यांना जगावंसं वाटत नाही. तुम्ही पहा, तुम्हाला कल्पना असेल कर्मानी माणसाला कसं मरण येतं आणि ते कर्मानीच माणूस त्या मरणाचा, जे कर्मानी मला जो मृत्यू आला त्याच कर्माचा तो बळेजेव्हा पुढच्या जन्मामध्ये त्याला वचपा काढणं म्हणतात. कसा आहे कर्माचा सिद्धांत? उदरपोट भरण्यासाठी सोलापूरच्या दिशेने एक इसम, एक माणूस मुंबईच्या दिशेने निघाला. पूर्वीचा काळ आणि त्यावेळेस काय रेल्वे काय वगैरे काही नव्हती. त्याचा तो प्रवास चाललेला होता. दरमजल करत मुक्काम करत करत तो पुण्यापर्यंत आला आणि मग पुण्याच्या ठिकाणी अजून एक माणूस त्याला भेटला. तो कोल्हापूरहून आला होता. दोघांची भेट झाली. कुठं जायचं म्हणाले. म्हणजे आम्ही मुंबईला चालू. व आम्हाला पण मुंबईला यायचंय. आपण एकाला दोन आणि दोघं जण एकामेकाला सोबती असतात तर आपण मुंबईपर्यंत प्रवास बरोबरीनं करू. आणि प्रवास करता करता असा दरमजल मुक्काम करत करत ते आता मुंबईच्या जवळ पोचले. त्यानंतर एक जण म्हणाला, म्हणजे मित्रा, अरे आपण निघालो मुंबईला, पण तुम्ही कशाला मुंबईला निघाले हे मी विचारलं नाही आणि मी कशाला मुंबईला निघालो हेही तुम्ही मला विचारलेलं नाही. सोलापूरचा माणूस म्हणाला, पोट लागले पाठीशी हिंडविते देशोदेशी, या पोटा कारणेगा झालो पांगिल जना. पोटासाठी मुंबईला मी निघाले. कुठंतरी 2 रुपयाची नोकरी करावी म्हणालो, मग ही पोटाची व्यवस्था होईल. तुम्ही मला विचारलं पण तुम्ही कशा करता निघाले? तर तो म्हणाला, मी व्यापार करायला निघालोय. माझ्याकडे हे जे गाठोडे आहे ना हे धनाने भरलेले आणि हे धन घेऊन मी व्यापार करणार मुंबईमध्ये. म्हणजे तुम्ही व्यापार करणार, मी नोकरी करणार, मग तुम्ही राहणार कुठं? तो म्हणाला, माझ्याकडे पैसे मी कुठे राहील, कसाही राहील. नाही ना, असं करू नका. मुंबईमध्ये अंधेरी नावाचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी माझी एक बहीण आहे. तिच्याकडे मी माझी राहण्याची व्यवस्था आहे. जोपर्यंत तुमची राहण्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत तुम्ही बरं का, तोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी राहू शकता. यालाही बरं वाटलं. जाताना संगत चांगली होती, विश्वास होता आणि तो त्याच्या बहिणीच्या घरी गेला. बहिणीला खूप आनंद झाला. दादा म्हणाला, ताई हे बघ, आज माझ्याबरोबर माझा जिवलग मित्र आलेला आहे. जोपर्यंत यांची मुंबईमध्ये राहण्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत हा आपल्याकडेच राहील. पण ताई जेवण मात्र आज गोडधोडाचं कर. गोडधोडाचं जेवण, पुरणपोळीचा जेवणाचा बेत झाला आणि ताईला सांगितलं, ताई आयुष्यभर ताबाड कष्ट करून कोणाचं पोट भरले. हे बघ, जो माझा मित्र म्हणून इथं आलेला आहे त्याच्याकडे हे जे गाठोडं आहे ना, त्या गाठोड्यामध्ये सोन्याच्या मोहरा आहे. धन आहे मोठं. जर आपण विचार केला तर हे धन आपल्याला मिळेल. काय करायचं? जेवण पोटभर कर, त्याच्यामध्ये गुंगीचं औषध टाक, तो झोपेल. आपण त्याला मारून टाकू. बेत ठरला. जेवण पोटभर झालं. गुंगीचं औषध असल्यामुळे त्याला झोपही लगेच लागले. ऐका, उच्चला शेजारचा पाटा घातला डोक्यात, चेंदा मेंदा झाला, गतप्राण झाला. धन घेतलं आणि तो आता गावाला निघाला. बहिणीला काही धन ठेवलं, प्रेताची विल्हेवाट लावली आणि तो गावाला निघाला. मुंबईला आला होता पोट भरायला. दुसऱ्या दिवशी तो गावाला निघाला. गावाला जाताना त्यानं घोडागाडी खरेदी केली. का? तर त्याच्याकडे धन होतं. त्याला सोलापूरहून मुंबईला जायला 1 महिना लागला, पण तो आता 8 दिवसामध्ये कुठे पोचला? सोलापूरला पोचला. गावाकडली लोक म्हणाली, का रे दादा, अरे मुंबईला बहिणीकडे गेला होता नोकरीसाठी आणि लगेच आला. मला सांगा, तुम्ही कशाला गेला होता? पैसे कमवायला. मग पैसे मला मिळाले ना. मग पैसे जर मला मिळाले तर मी मुंबईमध्ये राहून काय करू? मी मुंबईमध्ये राहिलो तर उधळपट्टी होईल.
पण तुला अचानक पैसे मिळाले कसे? काही सोपे म्हणले, घाटकोपरला गेलो आणि लॉटरीचं तिकीट काढलं, मेमाटका केलो आणि ते लॉटरीचं तिकीट लागलं, मला धनसंपत्ती मिळाली. पूर्वीच्या काळात लोक लॉटरीची तिकीटं काढायची. तुम्हाला ते लॉटरीचं तिकीट माहिती आहे का? मारची साडी कोणी पाहिली? सगळ्यांनी पाहिली का? त्याच्यात लॉटरीचं तिकीट कोणाला लागलं होतं? बघा वरती आठवा, विक्रम गोखलेला. बरं का, 1996 साली तो 96-97 साली तो पिक्चर निघालेला असावा बहुतेक आहे. लॉटरीचं तिकीट तेव्हा लागलं जेव्हा घरामध्ये मुलगी जन्माला आली. ऐकताय ना? आपण लॉटरीच्या तिकिटावर मला पुन्हा आठवण करा बरं. मुलगी जन्माला आली म्हणून लॉटरीचं तिकीट लागलं, म्हणजे घरामध्ये लक्ष्मी आली. लक्ष्मीच्या रूपानं मुलगी जन्माला आली. पण मुलगी जन्माला आली तिकडे मुलीची आई मिली. बाप लॉटरीच्या तिकिटात वाहत गेला आणि त्या बापाने आरोप ठेवला कुणावर? मुलीवर. तू जन्माला आली आणि त्यामुळं तू जन्माला आली आणि स्वतःच्या आईला गमावून बसली, त्यामुळं अशी करंटी मुलगी, दरिद्री मुलगी मला नकोय. मी तुझा सांभाळ करणार नाही. मोलकर्णीनं ती मुलगी लहानाची मोठी केली. अलका कुबल, बरोबर ना? हो. ऐका, मुलगी लहानाची मोठी झाली, लग्नाला आली. मोलकर्णी म्हणाली आता माझ्या मेलीचं काय, मी आज आहे उद्या नाही. ज्याची लक्ष्मी त्याला दिली पाहिजे म्हणून ती मुलगी घेऊन ती त्या विक्रम गोखलेच्या बंगल्यावर गेली. साहेब ओळखलं का मला? मी तुमची मोलकरीण, ही बघा तुमची मुलगी म्हणाली. पिक्चर संपूर्ण डोळ्या पुढे घ्या. हो असं म्हटल्यानंतर बाप म्हणला होता मी हिचं तोंड, ही राहील पण हिचं मी तोंड सुद्धा बघणार नाही. बघितलं तरी चालेल. ती मुलगी आपल्या बापाच्या घरी आनंदाने राहतच होती. पण तिची असणारी सावत्र आई तिचा राग करायची, खूप राग करायची. तुम्हाला सर्वांना माहिती आहे. भाऊ तिचा सावत्र चांगला भेटला. रक्षाबंधनचा दिवस आलाय. रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधली. मित्रांनी फोन केला म्हणून तो अजिंक्य देव, आता पिक्चर सांगतो तुम्हाला मी, लॉटरीच्या तिकिटावरून. असा तो अजिंक्य देव मित्रांनी फोन केला म्हणून बाहेर गेला. त्याचा अपघात झाला आणि त्याचा हात निकामी झाला. हात निकामी झाला. आई म्हणत होती ना हिचे पाऊल चांगले नाही, हिने तुला राखी बांधली म्हणून तुझा हात निकामी झाला. तो म्हणला आई तसं नाही हो, तसं नाही आई. माझ्या ताईने ज्या हाताला राखी बांधली तो हात नाही गेला, ज्या हाताला राखी नाही बांधली तो हात गेला. माझ्या ताईने माझ्या दोन्ही हाताला राखी बांधायला पाहिजे होती. हो, खूप तिचे हाल झाले. तिचं भावाने लग्न केलं आणि ती नांदायला गेली नांदायला. त्या ठिकाणी हे लॉटरीचं तिकीट सांगतो मी तुम्हाला, कर्म कसं आहे लॉटरीच्या तिकिटाचं. नांदायला गेली, तिला नवरा भेटला रमेश भाटकर. म्हणजे नाव सुद्धा ती पाठ ठेवावं लागेल त्या जुन्या पिक्चरची. ती गरोदर राहिली, पण सासू मोठी अभंगाचे, सासू माझी जाच करते असा तिला सासू जाच करणारी भेटली आणि गर्भावस्थामध्ये असताना तिला विहिरी ढकलून दिली. कर्मधर्म संयोगाने ती वाचली बरं का. पण तिचा गर्भ जिराला. गर्भ आता निघून गेल्यानंतर डॉक्टरनी सांगितलं ही पुन्हा कधी आई होणार नाही आणि ही जर आई झाली तर ही जगणार सुद्धा नाही. पाय कर्म कसं, कोणाला कधी कोणत्या माध्यमातून लागायचं हे नवऱ्याला माहिती, म्हणून नवरा तिची पत्नीची काळजी घ्यायचा, खूप काळजी घ्यायचा. पण काहीतरी घरामध्ये वंशाला दिवा असावा, सासू सासऱ्याला वाटायचं कुटुंबामध्ये आपल्याला मुलबाळ असावं आणि म्हणून ते आग्रस्त मूल जन्माला घालायचं तिनं ठरवलं. नवरा बिचारा चांगला होता आणि त्या जाचाला कंटाळून तिनं मुलं ठेवण्याचा प्रयत्न केला. शेवटी पहा त्याचा शेवट कसा आहे. मूल तर तिनं वंशाला दिलं बरं का, पण तिला मात्र आपला स्वतःचा देह गमावा लागला. हीच अवस्था प्रत्येक, हे कशाला सांगतोय मी, एक लॉटरीचं तिकीट माणसाला कर्माला घेऊन जातं वेगळ्या मार्गाला आणि ते कर्म मात्र प्रत्येकाला भोगावं लागतं. केले कर्म झाले तेची भोगा आली, ते प्रत्येकाला भोगावं लागतं. तुम्हाला सुग्रीव रामायणातला माहिती आहे का? त्या सुग्रीवाचा भाव वादी होता. रामाचं त्याचं काही वैर नव्हतं. सुग्रीव भक्त असल्या कारणाने, मित्र असल्या कारणाने झाडाच्या आडोशाला जाऊन रामाने बाण मारला आणि वाली मेला. तो वाली पुढच्या जन्मामध्ये एक शिकारी बनला.
बरं का. तो आली पुढच्या जन्मामध्ये शिकारी बनला आणि राम पुढच्या जन्मामध्ये कृष्ण बनला. मथुरेत जन्माला आला, गोकुळात गेला, खोड्या केल्या आणि पुन्हा दुराचारी असणारा मामा ज्यानं त्याची 6 भावंड मारली त्या मामाला मारायला मथुरेत गेला. मथुरेतून त्यानं द्वारका वसवली, द्वारका उभी केली आणि हस्तिनापूरचं राज्य पांडवांना पांडवांचं राज्य दिलं. आणि आता सर्व कार्य पूर्ण झालं म्हणून निश्चिंत एका झाडाच्या शेजारी तो एक पाऊल गुडघ्यावर असा ठेवून भगवान श्रीकृष्ण, असा गुडघ्यावर पाऊल ठेवून बसतो ना माणूस, असा भगवान श्रीकृष्ण गुडघ्यावर पाऊल ठेवून विराजमान करत होते. भगवान श्रीकृष्णाचा अंगठा आणि अंगठ्याच्या शेजारचं बोट, ही 2 बोट त्या शिकाऱ्यानं पाहिली झाडातून. त्याला वाटलं ही हरणाचं कान आहे, हे हरणाचं कान आहे. त्याला असं वाटलं त्या हरणाच्या कानाच्या दिशेने जर आपण बाण मारला तर आपल्याला शिकार भेटेल. म्हणून त्या पारध्यानं बाण मारला. तो बाण भगवान श्रीकृष्णाच्या पायात शिरला. तो पायात बाण इतका रुतला आणि भगवान श्रीकृष्णाने ठरवलं की ज्यानं बाण मारला तो मागच्या जन्माचा कोण आहे, वाली आहे, की त्याला आपण राम अवतारात बाण मारला म्हणून त्यांनी आज मला बाण मारला. ज्या अर्थी त्यांनी आज आपल्याला बाण मारला त्या अर्थी आपलं अवतार कार्य संपलं. हे देवाला कर्म चुकलं नाही. आपल्याकडून एखादं वाईट घटना घडली, एखाद्याला मृत्यूला जर आपण कारणीभूत ठरलो तर ते मृत्यूचं कारण आपल्याला भोगावं लागणार हे निश्चित आहे. कसं, लॉटरीचं तिकीट. आणि म्हणून मनाला पैसे मिळाले, मी रिटर्न गावाकडं आलो. ऐका, गावाकडे आल्यानंतर भरपूर पैसा होता त्याच्याकडे. काय करायचं पैशाचं, त्यानं ठरवलं पहिला चिरेबंदी वाडा बांधायचा. चिरेबंदी त्यानं वाडा बांधला, 100 खणाचा चिरेबंदी वाडा बांधला. त्यानं आता आजूबाजूच्या परिसरामध्ये त्याची ख्याती वाढली, धनाढ्य झाला तो. इतर लोकांना तो पैशाची मदत करू लागला, पैसे व्याजाने वाटू लागला. सावकारकी त्याच्याकडे आली, पैशाला पैसा जोडत गेला. त्यांनी 100 एकर जमीन खरेदी केली, 500 एकर जमीन खरेदी केली. पैशाला पैसाच वाढत गेला, ज्याच्याकडे पैसा त्याच्याकडेच पैसा जातो. खूप पैसा झाला, पण त्याला मात्र मुलबाळ झालं नाही. बायको पतिव्रता होती. तिनं नवसा सायानं तिला 50-60 वर्षाच्या आयुष्यानंतर एक मुलगा झाला. नवसा सायानं मुलगा झाला. एकतर त्याचं वय कमीत कमी, तिचं वय 40 असावं त्यावेळेस. आणि नंतर 10-15 वर्ष झाली, 5-50 वर्षात नंतर तिला नवसा सायानं एक मुलगा झाला. मुलगा लहानाचा मोठा होऊ लागला. अहो, तो मुलगा जन्माला आला तर सावकारानं काय केलं, अख्ख्या गावातल्या सर्व महिलांना पैठणी साड्या वाटल्या, हत्तीवरून साखर वाटली, पंचक्रोशीला तालुक्याला संपूर्ण गोडधोडाचं जेवण दिलं. इतका त्या सावकाराला पैसा भरपूर होता. मुलगा लहानाचा मोठा झाला. मुलगा 12 वर्षाचा झाला. किती? हे कर्म प्रत्येकाला 12 वर्षांनी भोगायला लागतं, प्रत्येकाला, ते चुकणार नाही. 12 वर्षाचा तो मुलगा झाला. मुलगा सावकाराचा मुलगा, म्हणून सर्वच जण त्याला नमस्कार घालत होते. पण काय कुणास ठाऊक काय झालं, त्या सावकाराच्या मुलाला काहीतरी एक आजार जडला, डोक्यामधलाच आजार होता. त्यामुळे मुलगा बोलत नव्हता. असा आजार जडला तर मुलाची पापणी सुद्धा वरती जात नव्हती. म्हणजे मुलगा डोळ्यानं पाहत नव्हता, डोळे झाकलेले, आणि मुलाला काही बोलता येत नव्हतं. 2च प्रकारचा आजार. एक तर मुलगा काही पाहत नव्हता, पापणीवर जात नव्हती, आणि मुलाला बोलता येत नव्हतं. सावकार येतो, नाना प्रकारचे त्यांनी वैद्य, डॉक्टर, मोठमोठाले हॉस्पिटल भरपूर त्यानं फिरवले. मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेला, डॉक्टरनी सांगितलं एवढा पैसा लागेल. त्यानं जेवढा त्याच्याकडे पैसा होता ना, एवढा या शब्दाचा अर्थ करतो ना, एवढा पैसा लागेल. त्यानं जेवढा पैसा होता तेवढा त्या मुलाला खर्च केला. त्याच्याकडे आता पैसा नाही शिल्लक राहिला, जेवढा होता तेवढा खर्च केला. शेवटी डॉक्टर म्हणले ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही, या मुलाला तुम्हाला बाहेर देशामध्ये जहाजाने घेऊन जावं लागेल, तिथं त्याचा इलाज होईल. आणि मग त्याला अमेरिकेसारख्या ठिकाणी जहाजाने त्या मुलाला घेऊन गेला. तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं
एवढा पैसा लागेल. तो म्हणला किती बी पैसा लागू दे, माझी 500-600 एकर जमीन आहे ती मी विकीन, पण एकुलत्या एका मुलाला जिवंत करीन. बायको म्हणाली, अहो पैशाचं काय करायचंय, मुलगाच जगला नाही तर काय ही संपत्ती काही कामाची. अजिबात नाही. 500-600 एकर जमीन होती तेवढी विकली, अमेरिकेच्या डॉक्टरच्या हवाली केली. आणि अमेरिकेचा डॉक्टर शेवटी म्हणाला, आमचे प्रयत्न करून सर्व झालेत पण काही विलाज चालत ना, आम्ही सुद्धा हतबल झालेलो आहे, काय करा. पुन्हा त्यांनी अजून प्रयत्न करण्यासाठी म्हणजे तुम्ही अजून प्रयत्न करा. मग स्पेशलिस्ट डॉक्टर बोलवले. ते म्हणले एवढा पैसा लागेल. ते म्हणले आता पैसा आणायचा कुठून, जागा विकली, जो काय पैसा बँकेत खिशात घरात कपाटात होता तोही गेला. बायको म्हणाली, अहो मालक, या 100 खणी सागवानला चिरेबंदी वाड्याचं काय करायचंय आपल्याला, एकुलता एक मुलगा जर बरा होत असेल तर हे विका. 100 खणाचा चिरेबंदी सागवानी वाडा सुद्धा विकला, 600 एकर जमीन गेली आणि जेवढा पैसा होता रोकड तेवढा गेला. शेवटी पेशरी डॉक्टर सुद्धा म्हणले, ईश्वर सत्ते पुढे इलाज नाही, देवाच्या हातात ते आता काही नाही आणि जगामध्ये याला कुठंच विलाज चालणार नाही, तुम्ही याला घरी घेऊन जा. जड अंतःकरणाने त्यानं आपल्या मुलाला आपल्या गावाला पुन्हा जहाजाने घेऊन आला. मुलाला आणलं याचा अर्थ मुलगा बोलत असेल, गावाला वाटलं. फार मोठ्या दवाखान्यात गेला होता, डोळे उघडून तो पाहत असेल, पण असं काही झालं नाही. अख्खा गाव जमला मुलाला पाहायला, मुलगा बोलत नव्हता, मुलगा हलत नव्हता, मुलगा चालत नव्हता. आईनं त्या मुलाला आपल्या उराशी कवटाळलं. त्या आईच्या अंतःकरणातील नखेर जागृत झाली. ऐका, तिच्या अंतःकरणातली एक हात तिने त्या मुलाला मारली. त्या मुलाचं डोकं मांडी होतं. ती म्हणली, ए दादा, अरे नवसा सायासानं तुला देवदेव करून करून तुला मी जन्माला घातलाय, नवसाचा माझा पुत्र. अरे काही नाही राजा, काही नाही राजा, फक्त माझ्याकडे एकदा डोळे उघडून बघ. आईची हाक देवाला सुद्धा ऐकावं लागली. एकदा डोळे उघडून माझ्याकडे बघ. ऐका, आईची हाक होती, ती सत्याची हाक होती, प्रेमाची हाक होती. आणि म्हणून आईनं जशी आतर्केने हाक मारली, ती हात त्या मुलाच्या अंतःकरणापर्यंत पोचली. मुलाने खाडकाने डोळे उघडले. ऐकताय ना, जेवढं होतं तेवढं डोळे उघडण्यासाठी प्रयत्न केले पण नाही उघडले. आईनं हाक मारली, मुलाचे डोळे उघडले, मुलानं आईला पाहिलं. मुलाने डोळे उघडले, अख्खा गाव त्या ठिकाणी उभा टाचा उंच करून पाहत होता. ए राजा, ती आई म्हणाली, ए माझ्या बबड्या, ए माझ्या राजा, अरे डोळे उघडले पण 2 शब्द तरी माझ्याशी शेवटचे बोल. 2च शब्द बोलले ते पोरगं. किती शब्द बोलले? 2च शब्द बोलले. एका वाक्यात म्हणलं आई, आणि दुसऱ्या वाक्यात म्हणलं, आई मी तुझा पोरगा मरतोय याचं दुःख तू कशाला बाळगतीस, मी तुझा पोरगा जन्माला नाही आलो. ऐकताय ना तुम्ही? मग राजा तू आहेस कोण? ते पोरग म्हणालं, बाबांना बोलो. बाबांना बोलवलं. मी तुमचा पोरगा म्हणून जन्माला आलो नाही, माझ्या बाबांनी मुंबईला जो मित्र मारला ना, तो मित्रच मी तुमच्या पोटी जन्माला आलोय. कळतंय ना? कर्म एक लॉटरीचं तिकीट, ते कर्म 12 वर्षांनी भोगायला आलं. काय? आणि जेवढं माझी संपत्ती होती तेवढी मी घेऊन चाललोय. जेवढी कशाने कमवली होती? धनानी. आता काय शिल्लक राहिलं? वाडा, जमीन, पैसा काही शिल्लक राहिला नाही. हे कर्म प्रत्येकाच्या वाट्याला भोगायला येतं. ज्या मृत्यूला आपण कारण ठरतो तेच कारण मृत्यू आपल्या मृत्यूला कारण ठरतं. त्याची वाट पाहावी लागते. आणि याच्यातून मुक्त होण्यासाठी आपल्याला गोदान हे सांगितलं पाहिजे, गोदान केलं पाहिजे. पित्याची संपत्ती सर्व भोगली असेल, त्याचं उत्तर कार्य जर मात्र केलं नाही तर पाप मात्र भोगावं लागतं. म्हणून गोदान केलं पाहिजे, द्रव्यदान केलं पाहिजे. जे मी तुम्हाला 9-10 प्रकारची दानं सांगितली, ती सर्व प्रकारची दानं केलीच पाहिजे. आणि ते करत असताना शेवटी आपल्याला नारायण नागबली नावाचा विधी हा करावाच लागेल. तो कधीच चुकवता नाही. त्याच्यातून अनेक मार्ग घरी अभ्यासले, याच्यातून काय मार्ग सापडतो का, पण याच्यातून दुसरा काही मार्ग सापडत नाही. हे सर्व करून सुद्धा नारायण नागबली नावाचा विधी करावा लागतो. हे करत असताना शेवटी रुपाली ताई या आयवाचं लेणं, सौभाग्याचं लेणं घेऊन गेलेली आहे.
त्या माय माऊलीचा दशक्रिया विधी 13वा विधी तुम्ही करणारच आहात. महिन्याचं श्राद्ध तुम्हाला करावं लागेल. 5.5 महिन्यानंतर तिचं षण्मास विधी करावा लागेल. पुन्हा 7, 8, 9, 10, 11 पुढचे 5 महिने पुन्हा ती महिला कोण जेवाय ठेवणार, तिला 11 महिने जेवाय घालावं लागेल. आणि 12व्या महिन्यात तिचं वर्ष श्राद्ध करून सपिंडी श्राद्ध करावं लागेल. आणि मग तिची पितृ पंधरवड्यामध्ये येणारी जी आह्याव नवमी असते, ती आह्याव नवमी पुढे ती अविरतपणे तुम्हाला चालू ठेवावी लागेल. आह्याव नवमी शिवाय कोणत्या प्रकारचं गत्यंतर नाही. जोपर्यंत तिचा नवरा आहे तोपर्यंत आह्याव नवमी त्यांना करावी लागेल. पुढे शास्त्र सांगतं, कर्मधर्म संयोगाने तिचा पती नसेल तिच्यानंतर, तर मग तिचं काय? मग त्या घरामध्ये असणारी मुलं, त्यांनी बापाचं पितर तर सर्वजण घालतीलच, पण आह्याव नवमी सुद्धा चुकवता येणार नाही. मग ती मुलं गेल्यानंतर मग मात्र आह्याव नवमी काही करण्याचा अधिकार होत नाही. मग फक्त पित्रावर बापाच्या तिथीवर ते गोष्टी केल्या जातात. म्हणून हे आह्या वचन येणं हे मात्र प्रत्येकाला सांभाळावं लागतं. भगवंत म्हणतात, कलियुगामध्ये काय होईल? कलियुगामध्ये पती व पत्नी या दोघात खरे प्रेम नसेल. काय सांगितले? हे कलियुग असेल, सगळे लबाडीचं प्रेम आहे. पती व पत्नी या दोघात प्रेम नसेल. तसे जर एखाद्या जोडप्यात दिसले तर त्याच्या मागे स्वार्थ असेल. त्याच्या मागे स्वार्थ सांगितलेला. मैत्री लोभापोटी होईल, प्रजा दरिद्री बनेल, शूद्र म्लेच्छ होतील, म्हणजे चोऱ्या करतील, पुष्कळ स्त्रिया सोयरिणी होतील, व्यभिचारिणी बनतील, पतीची काळीमोड घेतील, पती मेला तर दुसरा करतील आणि त्यांना इतरे जण पाठिंबा देतील. चांगल्या कुळात चोर निपुजेल, चांगल्या घरामध्ये चोर जन्माला येतील, राजे आपल्याच प्रजेला लुबाडतील, ज्ञानी ब्राह्मण द्रव्यलोभी व विषय वासनेने गुलाम होतील, आश्रम धर्माचा लोप होईल, संन्यासी आश्रम सापडतील, दिखावपणा करून पुरुष व स्त्रियांना ब्रह्मज्ञानाच्या गप्पा सांगून लुबाडतील. सर्व समाजात भ्रष्टाचार माजेल. पिता पुत्र, पती पत्नी, धनी व सेवक यांच्यात प्रेम भावना राहणार नाही. वरच्या देखाव्याला बोलून ढोंग्याला साधू तर प्रवचनपटूला पंडित म्हणतील. लग्न न करता एकत्र राहतील, द्रव्य कमवतील, हा सर्वश्रेष्ठ पुरुषार्थ ठरेल. इतक्या वाईट गोष्टीला लोक चांगली म्हणतील. ते काय म्हणले, फ्रेंडशिप मध्ये राहतात दोघे जण. बघा बरं, अहो काल अशी मागच्या लग्न सऱ्यामध्ये एक जण मला पत्रिका घेऊन आला. त्याच्या पाठीमागे एक मुलगी होती. मी म्हणाल, रोहित, अरे कोण मुलगी आहे? अहो म्हणले, महाराज बायकोची माझी. नाही कळलं? मी काय सांगतोय, एक कलियुगी. म्हणजे पत्रिका द्यायला दोघं जण आल्या. नाही कळलं अजून? पत्रिका द्यायला हे दोघं जण आले. मी म्हणलं, नशीब माझं तुमच्या दोघांमध्ये एक तिसरा नाही आला. यांचं ते फ्रेंडशिप का काय म्हणतात ना, हा, अशा प्रकारची लग्न ही कलियुगाचं महिमाने कलियुगामध्ये. आणि अशा लोकांना लोक म्हणजे वा, फार मोठा, फार सज्जन माणूस आहे, अशा लोकांना लोक पाठिंबा देते. म्हणून सज्जनाओ, कर्म मात्र आपल्याला हे पहा. संत कबीरजी म्हणतात, बीज लगाए बबुल के तो आम कहा से खाय, करणी करे फिरकी डरे. बाबळीच्या बिया लावल्यानंतर आंब्याची अपेक्षा करून कसं जमन बाबळीला? नाही ना जमणार. तसं आपण जसं जसं कर्म करू, जे जे कर्म करू, ते आपल्याला भोगावं लागणार, हे निश्चित आहे. हा कर्माचा सिद्धांत आहे, तो टळणार नाही आणि टळणार सुद्धा नाही, हे निश्चित आहे. ऐका, गाय सुटली, गायीच्या पाठीमागे कसावी लागला. काय लागलाय? कसावी लागला. गाई पुढे पळते, कसाव्याला पाहून गाई पुढे पळते, कसावी तिला पाहून तिच्या मागे पळतोय. आणि कसावी आवाज देतोय, कोणीतरी त्या गाईला धरा रे, कोणीतरी त्या गाईला धरा. आणि एका बहादराने ती गाई धरली. त्याला माहित नाही हा कसावी, त्यानं गाई धरली आणि कसाव्याच्या तावडीत दिली. आता त्याला माहित नाही हा कसावी, पण त्यानं केलेलं कर्म चांगलं का वाईट? कर्माच्या दृष्टीने वाईट आहे, पण दिसाय चांगलं दिसत असलं तरी कर्माच्या दृष्टीने वाईटच आहे ना. तुम्हाला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी जर तुम्ही काय करत असाल तर ते वाईटच आहे. आणि म्हणून कसाव्याच्या तावडीत गाय गेल्यानंतर ती वाचल का हो? नाही ना, नाही वाचल. तुकोबरायचा अभंग आहे, खाटीकाचे घरी, खाटीक माणूस असतो ना, बकर कोंबड कापणारा, खाटीकाचे घरी
आजा पुत्र पाहे. आज म्हणजे बकरी. मग बकरी आणि बकरा वाचल का? नाही वाचणार. तुकोबारा म्हणतात कसाव्याची गाय वाचे कैसी. कसाव्याच्या तावडी सापडलेली गरीब गाय कशी वाचणार? नाही वाचणार. त्या गाईला तुम्ही कत्तल खाण्यामध्ये जर कधी गेला आणि गाईला जरी पाहिलं तर गाईला सहजासहजी नाही मारत. फार त्या गाईचे हाल करतात. गाईला 6 दिवस उपाशी ठेवलं जातं. पहिलं किती दिवस? 6 दिवस उपाशी ठेवलं जातं. कशासाठी? तर तिच्या शरीरातलं पाणी संपावं आणि तिचं कातडं सोलता यावं म्हणून. ऐका बरं, कातडं सोलण्यासाठी तिला 6 दिवस उपाशी ठेवायचं. बरं, ते कातडं काढल्यानंतर मऊ आणि मुलायम निघावं. काय म्हणतो मी? मऊ आणि मुलायम निघावं म्हणून त्या गाईला 24,000 डिग्री मध्ये पाणी तापवलं जातं आणि त्या गाईला जिवंत त्या पाण्यात टाकलं जातं. ऐकताय ना? जिवंत त्या पाण्यात टाकलं जातं. आणि मग त्या गाईच्या वेदना काय असेल? काय वेदना असेल त्या गाईची? ती गाय आपल्याला चांगलं म्हणेल का? ज्यानं कसाब्याच्या तावडी दिली ती गाई कधी? त्या गाईला माहितीये मला कोणी कसाब्याच्या तावडी दिलंय. त्या गाईला चांगलं कळतंय मला कसाब्याच्या तावडीत कोणी दिलेलंय. कसाब्याने मला मारलेलंय, मारणारे माझ्या हाल केले. आणि त्या गाईचं कातडं मुलायम येऊ म्हणून तिला गरम पाण्यात टाकलं जातं आणि मग तिला बाहेर काढल्यानंतर कापायचे नाही. ते फोड आलेत ना कातड्याचे, ते सोलायचे जिवंत. चिमट्यानं ओलं कातडं असं ओरबडलं जातं गाईला उलट टांगून आणि संपूर्ण कातडं काढल्यानंतर मग तिची गळ्याचं छेदन केलं जातं. मला सांगा, असा ज्या गायीचा मृत्यू होतो ती गायी आपल्याला आशीर्वाद देईल का शाप? शापच देईल ना. म्हणजे कर्म काय वाईट आहे पहा. ती गायी पुढच्या जन्मामध्ये एक वेश्या व्यवसाय करणारी बाई झाली. कोण? मागच्या जन्मातली गायी. ऐका, हे शास्त्र सांगतो मी तुम्हाला, मनाचं नाही सांगत. ऐका. आणि एक तो जो कसाबी होता ना, त्या वेश्या व्यवसाय करणाऱ्याचा नवरा झाला. म्हणजे काठी मागच्या जन्माचा कसाबी तिचा नवरा झाला या जन्मात. त्याची ती सुंदर बायको झाली. आणि तो जो ज्यानं गाय धरून दिली होती ना, तो एक साधू झाला. साधू तीर्थयात्रा करत त्या गावात आला. आणि त्या गावात आला, त्याला असं वाटलं या घरामध्ये जर तांब्यावर पाणी जर प्यायला भेटलं तर बरं होईल. वाटेत घर होतं ना, वेश्या व्यवसाय करण्याचं घर त्या काळामध्ये वाटेत असायचं, गावात नसायचं. आणि म्हणून त्याने हाक मारली आणि तांब्यावर पाणी मागितलं. तिनं पुरुष पाहिला. जरा ऐकाय बरं नाही वाटत, पण हा कर्म सांगते तुम्हाला. तिला असं वाटलं हे गिराईक असावं, पण तो आत यायला तयार नाही. तो साधू आहे. साधू कुणाच्या घरात सहसा उंबरठ्याच्या आत जात नाही. पण ती म्हणाली, अहो तुम्ही साधू आहात. तिला कळालं हे साधू आहे. तुम्ही जर माझ्या घराला तुमची पाय धुवू लागली उंबरठ्याला तर माझं कल्याण होईल. तो म्हणला, आम्ही परस्त्रीकडे पाहत नाही आणि परस्त्रीच्या घरामध्ये आम्ही जात नाही. ते म्हणजे तुम्ही या उंबरठ्यापर्यंत जर आलात, उंबरठ्याला जर माझ्या पाय लावलं तर मी तुम्हाला 10,000 रुपये देईल. कोण म्हणते? जी दुसऱ्याला उभारती ती म्हणते. द्रव्य पाहिल्यानंतर सगळेच बोलतात हो. पैसा पाहिल्यानंतर. साधू म्हणाला, फक्त पाय लावायचे 10,000 मिळतात. काय हरकत पाय लावायला? मग उंबरठ्याला त्यानं पाय लावला. तिने 10,000 दिले. महाराज तुम्ही आलात, संत येती घरात पोची दिवाळी दसरा. काय करू उपचार? काय तुम्हाला करावं? तांब्याभर पाणी द्यावं का कपभर चहा करावा का नाश्ता करावा? तुम्ही तांब्याभर जर पाणी घेतलं तर मी तुम्हाला 20,000 रुपये देईल. आता तांब्याभर पाणी दरवाजात घ्यायचंय. तांब्याभर पाणी घेतलं, साधूने 20,000 मिळाले. किती झाले आता? 30,000 झाले. रोख दिले पैसे. म्हणजे अहो महाराज तुम्ही या माझ्या दिवाणवरती बसा, या दिवाणवरती बसा, मी तुम्हाला चहा कॉफी ठेवते. नाही म्हणले, आम्हाला गृहस्थ आश्रमामध्ये आम्ही कोणाच्या जात नाही, मी स्वीकारत नाही, आम्ही संन्यासी आहोत. अहो म्हणजे मी तुम्हाला 1,00,000 रुपये देते इथे बसायचे.
या खुर्चीवर बसायचे किती देते? 1,00,000 रुपये. साधू म्हणतोय दारोदार भिक्षा मागून पोट भरण्यापेक्षा हे 30 आणि ते 1,00,000 जर मिळाले तर कशाला भीक मागायचं? बसायचं ना. आणि बसला. तिनं त्याला कॉफी दिली साधूला. साधूनी चहा कॉफी पिली आणि आता तिनं त्याच्याकडं मागणी केली. हे बघा, म्हणाली मी वेश्या व्यवसाय करणारी महिला आहे, अबला आहे, तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा. तो मला परस्त्री माते समान जाण. ती जर आली चालून तर धरावी तिचे दोन्ही चरण. परस्त्रिया सदा बहिणी माया. आमच्या जीवनामध्ये परस्त्रिया या आम्हाला बहिणी. म्हणून या देशाचा पंतप्रधान भाषण करताना काय म्हणतो? मेरे देशवासियो, मेरे बंधू और बहनो. हे साधूच्या मुखातच वाक्य असतं बरं का, इतर लबाडांच्या नाही. इतरे लबाड हे त्यांना नाही कळत. नाही का? तो म्हणला नाही जमणार. अहो म्हणले बाई, तुमचा कपाळाला कुंकू दिसते, तुमचा नवरा घरात असताना तुम्ही कोणती अपेक्षा करता? ती म्हणाली माझ्या नवऱ्याची भीती वाटते का तुम्हाला? थांबा म्हणले. तिनं कोयता काढला आणि नवऱ्याला झोपतच कापून टाकला. नवरा मारला तिनं. म्हणले आता तुम्हाला कुणाची भीती आहे? तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा. मी तुमच्या बाई माझा नवरा मारलाय. तो म्हणला तू काही केलं हे तुझे 1,30,000 घेऊन टाक, पण मी परस्त्रीला स्पर्श करणार नाही. ते म्हणले तुम्ही जर माझी इच्छा पूर्ण केली नाही तर मी आरडाओरडा करीन. काय म्हणली? मी आरडाओरडा करीन. आणि खरंच तिने आरडाओरडा केला आणि अख्खा गाव बोलवला आणि आरोप केला यानं माझ्यावर हात टाकला आणि माझ्या नवऱ्याला मारलं. साधूला गावानी दोरीनं बांधलं. कर्म पहा, साधूला दोरीनं बांधलं आणि साधूला आता सुळावर म्हणजे फाशीवर देण्यात आलं. साधू फाशीवर जाण्यापूर्वी चिंतन करतो, अरे देवा, जीवनात कधी कुणाचा उंबरठा चढलो नाही, साधना केली, तुझं नामस्मरण केलं, कधी कोणत्या स्त्रीकडे वाईट दृष्टीने सुद्धा नजर माझी गेली नाही, मग माझ्या जीवनात एवढी मोठी शिक्षा का? त्यानं स्वतःशी प्रश्न केला, माझ्या जीवनात एवढी मोठी शिक्षा का? आणि मग त्याच्या डोळे झाकल्यानंतर देवाने त्याला सांगितलं, अरे ही तुझ्या आताच्या कर्माची शिक्षा नाही, तर ही मागच्या जन्माची शिक्षा आहे. काय शिक्षा आहे? अरे ज्या गाईला तू कसाव्याच्या तावडी दिलं ना, काय तर ती गाई या जन्मामध्ये ती बाई आहे. ज्या गाईला ज्या कसाव्यानं कापलं ना, त्याच गाईनं बाई होऊन तिच्या स्वतःच्या नवऱ्याला कसावीच होता ना, तो त्या कसायाला कापलं. तिनं तिचा मागचा वचपा घेतला. पण ज्या हाताने तू गाई पकडली ना, त्या तुझे का तोडले शिक्षेमध्ये? कारण त्या हातानेच तू गाई पकडून दिली म्हणून. हे कर्म कोणाचं कोणाला चुकलेलं नाही. माणसं सगळी सारखीच असतात, पण प्रत्येकाच्या वाट्याला ते त्या प्रकारचं आलेलं कर्म मात्र भिन्न असतं. नदीचं पाणी पहा, नदीचं पाणी शेतात येतं बरं का. नदीचं पाणी शेतात येतं. शेतामध्ये भाजीपाला आहे वेगवेगळा. काही वाफ्यामध्ये टोमॅटो लावलेत, काही वाफ्यामध्ये मिरच्या लावल्यात, काही वाफ्यामध्ये कारल्याचे वेले, तर काही वाफ्यामध्ये ऊसच लावलाय शेतात. पाणी नदीच आहे. कारल्याला गेल्यानंतर कारलं कडू झालं बरं का. पाणी तेच आहे. मिरचीच्या झाडाला गेल्यानंतर मिरच्या तिखट झाल्या, पाणी तेच आहे. टोमॅटोला गेलं आंबट झाली, पाणी तेच आहे. ऊसाला गेलं पाणी गोड झालं. सांगा, हा पाण्याचा दोष आहे का ज्याचा संग केला त्याच्यामुळे त्याचा परिणाम आहे? पाण्याचा दोष नाही, ज्याचा संग केला त्याचा दोष आहे. ऐका, तुम्हाला सांगतो, कुंभारानं मडकी बनवली. काही मडकी काल्याच्या कीर्तनात उंच टांगली गेली शिंकाळीला बरं का. काही मडकी शिकाळीला चांगली खाली, कधी खाली अंत्यविधीला. आणि काही मडकी थुकायला गेली आजोबाला. मडकी कुंभारानं बनवली, एकाच आव्यात भाजली, एकाच मातीनं तयार केली, पण त्यांच्या वाट्याला आलेलं कर्म भिन्न भिन्न आहे. लक्षात घ्या. इथं कुंभाराचा काही दोष नाही बरं का. इथं पाण्याचा काही दोष नाही. तुमच्या आमच्या वाट्याला आलेला कर्माचा दोष आहे, आणि ते कर्म आपल्याला भोग दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माणसानं कोणाला घाबरलं नाही तरी चालेल, पण आपण केलेल्या कर्माला मात्र
नित्य प्रकारे घाबरलेलं पाहिजे. म्हणून दाम्पत्य जीवनाची अन्यनता काय? पतीनं पत्नीवरती प्रेम करावं, पत्नीनं पतीवरती प्रेम करावं, दोघांनी आपल्या कुटुंबावरती प्रेम करावं, कुटुंबातल्या माणसांनी या दोघांवरती प्रेम करावं. याला म्हणतात दाम्पत्य जीवनाची अन्यनता. म्हणजे काय? मी म्हणून सर्व काही चालत नाही. काय घरामध्ये मी 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 म्या 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 बकरी करती, म्या म्या करती ना, म्या म्या करणाऱ्या बकरीला कापलं जातं, आहे का नाही? म्हणून मी करायचं नसतं. मी म्हणून संसार चालत नाही. काय करायचं असतं बरं का? तुम्ही सुई आणि तिनं द्वारा व्हायचं असतं. मी म्हणून संसार चालत नाही. तुम्ही सुई आणि तिनं द्वारा व्हायचं असतं आणि संसारातलं फाटलेलं तिघळ आपणच जोडायचं असतं. हे तिघळ फाटलेलं तिघळ आपणच जोडायचं असतं. आणि जर ते तिघळ फाटलेलं आपलं जोडलं नाही तर सांगू का, एसटी आता निघून गेली. आता पाठीमागून हात करून काही उपयोग नाही. कळतंय ना मी काय सांगतोय तुम्हाला? पाठीमागून हात करून काय उपयोग नाही. म्हणून बायको म्हणजे काय असतं माहितीये का? रथाची दोन चाकं पती आणि पत्नी असतात. एक चाक निखळलं ना मग त्या रथाला कळतं त्याला एका चाकावर प्रपंचाचा गाडा ओढता येत नाही. आठवण तुम्हाला आज ना उद्या कधीतरी. दाम्पत्य जीवनाची अन्यनता म्हणजे काय आहे? राम वनवासाला निघालाय, सीतेला वनवास नव्हता. अन्यनता काय? संसार सुखी कधी होतो? राम वनवासाला निघालाय, सीतेला वनवास नव्हता. आपण रामाबरोबर म्हणजे आपल्या नवऱ्याबरोबर पतीबरोबर आपणही वनवासाला गेलं पाहिजे. याला म्हणतात दाम्पत्य जीवनाची अन्यनता. आणि तेव्हा झालं काय? तेव्हा काय झालं? बायको म्हणजे काय? अंगणातील प्राजक्ताच्या फुलांचा पडलेला सडा. बायको म्हणजे काय? अंगणातील प्राजक्ताचा फुलांचा पडलेला सडा. आणि बायको म्हणजे नेमकं काय आठवलं आपल्याला? लेकरा बाळांसाठी हृदयातील अमृताचा घडा. हे पुन्हा अमृत आता मिळणार नाही. आणि हा पुन्हा त्या प्राजक्ताच्या फुलाचा सुगंध आपल्या वाट्याला येणार नाही. असं चिंतन, असं गरुड पुराण आपल्याला सांगतं. जीवनामध्ये सर्व काही करा गड्यावं, पण कर्म मात्र कधी चुकून देऊ नका. कर्म माणसाला धर्मनीतीच्या बाहेर घेऊन जातं. कर्मच वस्तूचं वर्म चुकलं की आपल्याला कर्म. तुम्ही पहा, पितर पाकामध्ये माझा एक मुंबईचा मित्र होता, रम्या त्याचं नाव. मी त्याला आवडीला घरी बोलवलं. अरे म्हणलं नवीन लग्न झाले तुझं, माझ्या घरी पितरे आजोबांचं, बाप अजून जेवण दे माझा ना, म्हणून म्हणालो माझ्या घरी आजोबांचं पितरे, बायकोला घेऊन ये, जरा मदतही करील, स्वयंपाकाला मदतही होईल. आणि अशा प्रकारे तू त्या ठिकाणी ये. आणि मग तो बायकोला घेऊन माझ्या घरी पितराच्या दिवशी आला. आणि मग आपल्याकडे पद्धत आहे, जोडीनं आलं तर आपण काय म्हणतो, मग ताईला तुम्ही आतमध्ये जा, आहे का तुमच्याकडे पद्धत? आणि पुरुष बाहेर बसतात. मग ती आतमध्ये गेली आणि तिनं पाहिलं, अरे बापरे, कधीच एवढं पाहिलं नाही. मुंबईला ती 6 बाय 10च्या खोलीत राहिलेली. तिनं कशाला एवढा भाज्यांचा पसारा? भाज्या भरपूर असतात पितर बागामध्ये, आणि काटाची माठाची आमक्याची तमक्याची भाजी, एवढ्या भाज्या, आणि ती खीर आणि ती कढी, एवढा स्वयंपाक, चपात्या, सगळं तिनं स्वयंपाक पाहिला. आणि स्वयंपाक ताटे केली, बाहेर सर्वांना वाढली, गंध लावला, कावळ्याला घास दिला, कुंडली कवरदा झाली. सर्वांच्या त्या खिरीमध्ये तूप टाकण्यात आलं आणि कुंडली कवरदा झाली. सर्वांनी जेवायला सुरुवात केली. नवीन लग्न होतं ना, त्यामुळे बसताना सुद्धा ते समोर ती दरवाज्यात तो दरवाजा समोर बसलेला. म्हणजे नवीन लग्न, नजरेच्या समोरून एक क्षण सुद्धा ती माझ्या नजरेआड होऊ नये अशी त्यांची, आता प्रत्येकाचं असतं ते. तो बरोबर बसलेला, ती दरवाज्यात बसलेली. आणि त्यानं खिरीचा घास घेतला आणि त्याच्या जीवनामध्ये तो खिरीचा घास म्हणजे अमृताचा घास वाटला. त्यानं कधीच अशी खीर खाली नव्हती. काय होती खिरीमध्ये? दूध होतं, अगदी मिरसं दूध होतं, शेवया होत्या, चारोळे होते, मनुके होते, काजू होतं, बदाम होते, बरं का, पिस्ता होता, त्याच्यामध्ये केसर वरून टाकलेला होता, आणि इलायचीच्या पुडीचा सुगंध होता. अशी खीर झाल्यावर माझ्याच तोंडाला पाणी सुटली. एवढी सुंदर खीर झाली होती. आणि त्यानं ती खीर खाली, त्यानं खुणवलं तिला, लक्षात ठेव ही कसं बनवलंय ते. त्यांना असं खुनीने सांगितलं. ती म्हटली, मी काय अडाणी आहे का?
मी कशी आहे, हुशार आहे. तिनं सगळं पाहिलं, पण ती आली स्वयंपाक करायला सुरुवातीपासून नव्हती आली, मध्यंतरी आली असं, किंवा जेवायला टायमाच्या वेळेत आली असं. तिनं सगळ्या गोष्टी पाहिल्या, काय काय होतं, कसं कसं होतं, सगळं पाहिलं. आणि मग जेवण दोघांचं झालं, गाडीत रेल्वेमध्ये बसले, गप्पा मारता मारता, अहो काय ती खीर, कशी खीर झाली होती, असा पदार्थ कधी खायला मिळाला नाही. आपण तो म्हणा, हे बघ, आता आपण मुंबईला गेलो ना, तर उद्याच्या स्वयंपाकाला काय बनवायचं, पहिली काय बनवायची, खीरच बनवायची. म्हणले हो, तुझ्या वस्तू लक्षात आहे ना. म्हणले म्हणजे काय, घरी गेल्या गेल्या तुम्हाला यादी करते ते. आणि मग त्यांनी खीर बनवण्यासाठी यादी दिली. जेवढ्या जेवढ्या तिनं वस्तू पाहिल्या, कांदा, कढीपत्ता, जे जे काय वस्तू पाहिल्या ना, दूध, जे काय खिरीमध्ये जे जे पदार्थ लागले ते पदार्थ लिहिले, आणि त्या वस्तू जेवढ्या पाहिल्या तेवढ्या लिहिल्या. आणि मग त्या सगळ्या वस्तू घेऊन आल्यानंतर आता स्वाभाविकच एखादा कोणी स्वयंपाक करायला शिकला, तर एखादी भाजी बनवायची असेल, पदार्थ बनवायचा असेल, तर पहिला कांदा चिरायला लोक घेतात. लसूण कांदा सोलून झाला का मगच तेल टाकायचं ना. मग तिनं कांदा चिरला, लसूण सोलला, कढईमध्ये तेल टाकलं, आणि त्या तेलामध्ये तेल तापलं, तापलेल्या तेलामध्ये कांदा टाकला, लाल बुंदा असा कांदा परतून दिला, त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला, त्याच्यामध्ये लसूण सुद्धा टाकला, जिरी टाकली, मोहरी पण टाकली, मस्त अशी सुगंधी फोडणी दिली. आणि मग त्याच्यामध्ये दूध ओतलं, शेवाया टाकल्या, जे जे पदार्थ सांगितले ते सगळे टाकले. आणि म्हणले अगं बाई, त्याच्यामध्ये हिंग सुद्धा टाकायचा राहिला. काय बनवायला गेली बरं, आणि काय झाली असेल, हा कोण म्हणलं, काय झाली, कढी झाली. बनवायला गेली खीर आणि झाली कढी. कशामुळं, वर्म चुकलं. वर्म चुकल्यामुळं बनवायला गेली खीर, पाहिजे होतं आपल्याला ते तर मिळालंच नाही, पण झाली कढी. हे वाक्य माझं लक्षात घ्या. आपल्या जीवनाची कढीच होण्या इतपत आपलं वर्म चुकू नये. वर्म चुकलं नेन ताजो रांधी, पाव वित्ते बुद्धी अवकळा. वर्म चुकलं, तुकोबाराय म्हणतात, तर त्या जेवणाची सगळी अवकळा होते. तसं घरातील दाम्पत्य जीवनाची, सोमनाथ भाऊ, पत्नी गेली ना, या आपल्या जीवनाची सर्वांची अवकळाच होते. पुन्हा उद्याच्या चिंतनामध्ये आपण उद्याचा भाग पाहू. दाम्पत्य जीवनाची अन्योन्यता म्हणजे नेमकं काय. तुम्हाला माहिती आहे, भातुकलीच्या खेळामध्ये राजा आणि राणी अर्ध्या ओळखी डाव मोडीला, अधुरी एक कहाणी, अशा पद्धतीनं आमच्या रुपाली ताईचं जाणं झालेलं आहे. त्या ताईंच्या जाण्यानं परिवाराला जे दुःख झालेलं आहे, ते दुःख सहन करण्याची ताकद श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याने त्यांना देऊ. मी माझ्या काटकर कुटुंबाच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो. आणि आजच्या या ठिकाणी गरुड पुराण कथेला आजच्या पूर्णविराम. उद्याच्या कथेमध्ये आपण सुंदर असं चिंतन पाहणार आहोत. उद्या ठरल्याप्रमाणे आपण या ठिकाणी उपस्थित राहायची अशी विनंती. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. पाणी देतं का थोडं प्यायला. हा जय बोलत आहे. अहो उद्याच आपलं तिसरा सोमवार आहे आपला. हा, तुम्हाला निरोप पोचला नाही का तो. आई आधी होती ना सांगायला. रविवारी पाठी जायचं आपल्याला 4 वाजता किंवा 5 वाजता. हो 30 तारखेला बरोबर. अगदी तारीख तारीख कशी काय लक्षात येईल. हां 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 ओके ओके. हां हां बरं बरं, आनंद आहे ना, आनंदाची गोष्ट आहे. असू द्या ना, मग चांगली गोष्ट आहे. सगळ्या गोष्टी जुळून आल्यात उलट.
नाही ते ना तिकडलं हॉटेल बुकिंग झालं नाही. जे आपल्याला हॉटेल पाहिजे होतं ना ते हॉटेल न बुकिंग झाल्यामुळं आणि खवय्या नावाचं हॉटेल आहे तिथं कोल्हापूरमध्ये, ते बुकिंग न झाल्यामुळं पुढची तारीख घेतली. होईल बघू आपण, अजून 8 दिवस जायचे. हां बरं बघू आता, मी तर कार्यक्रम संपलाय, मी घरी आल्यावर चिंतन आपण चर्चा करू त्याच्यावर. हम्म, हम्म. ठीक ठीक हो. उठा तुम्ही आता काय कसं. हां जय बोला भाऊ. हां सांगा ना. एक मिनिट. हां विकास ठीक आहे ओके. हां चालेल ठीक आहे. अजून एक जागा आहे. हां हां ठीक आहे चालेल ओके. आमचं काही चुक्याचं नाही तर आम्ही काय